एकदा एक कावळा तहानेने खूप व्याकुळ झाला. अहो, उन्हाळ्याचे दिवस होते. दूर दूर पर्यंत कुठे नदी किंवा तळे नव्हते. तात्पर्य, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. मला खूप आवडली गोष्ट. आणि तू देखील किती सुरेख वाचतेस. हो हो, हे घ्या, तुम्हालाही वाचता येईल. खूप 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 वर्षापूर्वीची. खूप खूप वर्ष. नाही, मला नाही जमते. द्या, मी तुम्हाला वाचून दाखवते. खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एकदा एक कावळा तहानेने. मला का नाही येत हिच्यासारखे वाचावयास. छान रमल्यात नाही दोघी. बरे झाले आम्ही आज रमांस येथे घेऊन आलो. दोघींचा असाच सहवास वाढला तर रमांना अभ्यासाची गोडी लागेल. आणि एकीच दोघी असल्या तर त्यांना हुरूपही वाटेल. नेमके याच वेळी आमचा मुक्काम मुंबईत हलतोय. परंतु आम्ही मालतीस आणि आमच्या भावास सांगून जाऊ तुमच्या संपर्कात राहावयास. तुम्ही येत जा वरचेवर येथे रमांना घेऊन. होय, ते चांगले होईल. आणि रमांस आज गोष्ट वाचता न आल्यामुळे त्या अभ्यासाचा जोरही वाढवतील असे वाटते. अरे हे काय बाबा, आज इतक्या प्रेमाने रोपट्याला पाणी का घालतोयस? मग हे काय साधं सुद्धा रोपट नाहीये. साधं सुद्धा रोप नाही म्हणजे? नाही म्हणजे त्याचं असं आहे ना की नाही, हे रोप आहे ना फारच विशेष आहे. आणि ते आमच्या दोघांची गंमत आहे, म्हणून इतरांनी मध्ये पडू नये, कळलं का? पण पांडुदा, मी अगदी रोज न चुकता या रोपाला पाणी घालतो, तरी यात अशी विशेष सुधारणा काहीच दिसत नाहीये. नाही म्हणजे त्याचं असं आहे की सुधारणा ही मनामध्ये असावी लागते. आणि सुधारणा जर मनामध्ये असली ना की मग ती बाहेर दिसती. म्हणजे? अहो म्हणजे काय आहे की याच्या करता मन शुद्ध असावं लागतं. नुसतं पाणी घालून उपयोग नाही. अहो तुम्ही तर ज्याच्या त्याच्याशी नुसता वाद घालत असता राव. अहो त्या रमावणीनं तर अगदी सळो की पळो करून सोडता. त्याचं असं आहे की मन जर का दुष्ट विचारांनी भरलेलं असेल ना तर लय गडबड होती राव. अहो तुम्ही सगळ्यांशी प्रेमाने वागा, आपुलकीनं वागा आणि मग पाणी घाला. मग बघा कसा फरक पडतोय ते. नुसती पैच पैच काय? पैच म्हणजे आमची पैज लागली ना. हे विशेष रूप आहे, त्याच्यावरून आमची पैज लागली. बरं अण्णा, आता जायचे काय करायचे? अहो जायचे कशाला? घ्या साखर घ्या, तुम्ही पण घ्या. बरं बहिणी, आता सांगा ना ही साखर कशाबद्दल? अहो आज सकाळी दाजी केशवचे दोन्ही काका म्हणजे बळवंत भाऊजी आणि रामचंद्र भाऊजी नदीकाठच्या घरी राहायला आलेत. बरं झालं हो तुम्ही डागडुजी करून ठेवलीत ती. दाखवलेस खायचे दात? तूच खाय साखर. अगं दात काढून हसत आलीस आणि गोड बोलायला लागलीस ना, तेव्हाच ओळखले मी. ही उपरती नव्हे अण्णा, उपरती नव्हे हो ही. अहो ही तर खुरपणी. असेल नसेल ते खुरपायचे आणि ओळपायचे. काय मोठा कानावा करून बोलताय? स्वतःचा व्यवहार बघा आधी. अण्णा भाऊजी गेलेच होते ना जावई बापूंकडे.
जज आहेत जावई बापू, त्यांचा सल्ला घ्यायला गेले होते, हा आम्हाला काही ठाऊक नाही असे वाटले होय? आपण हवे तसे वागायचे आणि आम्ही काय बोलले तर केवढा आरडाओरडा. आता अण्णा भाऊजींनी स्वतः जावई बापूंना हाताशी घेतल्यावर आम्हाला कंबर कसावायच नको? उद्या कोर्ट कचेरींच्या फेऱ्या सुरू झाल्या म्हणजे जाण्या येण्यास नदीकाठचेच घर बरे पडेल हो त्यांना. आली मोठी सोय पाहणारी. अगं एकत्र कुटुंबाचा पळणारा फुलणारा वृक्ष तोडलास तू. आता बघ, तुझ्या हातात फळं नाही, फक्त कोळी लागणार. काही बोलू नका. स्वतः हे घर हडप करून बसलात त्याचे बोला. आता हे घर तुम्ही हडप केल्यानंतर नदीकाठचे घर त्यांनी घेतले तर चुकले कुठे त्यांचे? हे घर हडप केले, हे घर हडप केले. अगो हे काही घर आहे का? शेतात काम करणाऱ्या गडी माणसांच्या विसाव्यासाठी बांधलेले छप्पर आहे. अगो तू ते घर हडप करून आम्हाला हकललेस तेव्हा तात्पुरता आसरा घेतला होता आम्ही. कसे बसे दिवस ढकलत होतो. अण्णांनी नदीकाठच्या घराची नीट डागडुजी करून घेतली तर तू तिथे त्यांना घुसवलेस. आयत्या बिळावर नागोबा कुठले? काय म्हणायचं ते म्हणा, पण त्या घरामध्ये ते दोघेच राहणार. तुम्ही राहा इथेच, नाही तर कुठेही. अगं जा जा. माझ्या उमा बहिणी वाळवंटात सुद्धा नंदनवन उभ्या करतील. राहू आम्ही, पण तू आहेस ना नंदनवनाचे वाळवंट करणारी. जा, काय कर तुझं तोंड. सुखी राहा. आयुष्यमान भव. काय मग रमाबाई, पुन्हा केव्हा येणार आमच्याकडे? काय झाले रमाबाई, तुमचा चेहरा असा उतरलेला का? आमची मालती तुम्हास काही बोलली का? नाही नाही, उलट तिच्याकडे बघून माझी अभ्यास करण्याची इच्छा आणखीन प्रबळ झाली. पण मग तरी तुमचा चेहरा असा सुकलेला का? आमच्याकडील वातावरण आवडले नाही का आपणास? रमा, आपण संकोच करू नका. आपल्या मनात जे काही आहे ते स्पष्ट सांगा. ही सारी आपलीच माणसे आहेत. मला भूक लागली आहे. कालपासून माझा उपवास आहे. मी अजून जेवले नाहीये. मला खूप कसेसेच होत आहे. अरे देवा, अहो आमची पंगत झाली आणि आम्ही देवळात जावयास निघालो तेव्हा रमा समोरच आल्या. आम्ही म्हटले चला, पण त्यांचे जेवण झाले आहे की नाही हे आम्ही विचारलेच नाही. ते ध्यानीच नाही आले आमच्या. अहो माधवराव, एवढेच ना, काळजी कशाला करताय? साक्षात अन्नपूर्णा आहेत ना समोर. हो तर चला तर मग आत. तुम्हास गरम गरम तूप मेतकूट भात देते. लिंबाचे लोणचे तर आहेच, आणि तुम्हास आवडत असेल तर पोह्याचा पापडही देईल. काय ऐकूनच तोंडास पाणी सुटले आहे. चला तर मग. तोवर ही मंडळी चर्चेचा फराळ करतील. त्यांचा अगदी आवडीचा फराळ येतो. चला. भांडारकर, आपल्या घरी आम्हास कायम प्रसन्न वाटते. मनावर कोणतेही दडपण राहत नाही. माधवराव, हे आपलंच घर आहे. बरे माधवराव, दक्षिणा प्राइस कमिटी मधून एक पुस्तक आलंय आपल्या अभिप्रायासाठी. बरे, काय बाळम भटजी, नाही म्हटलं भाऊसाहेब नाहीयेत घरात, तो वेळच वेळ दिसतोय तुमच्याकडे. नाही, असेच नाही. माणसे 4 दिवसांसाठी दूर गेली तरी त्यांच्या स्मृती या जाग्याच होतात. भाऊसाहेबांचे आणि आमचे स्नेहबंध इतक्या वर्षाचे आहेत. आम्ही एकमेकांना कधी अंतर दिलेच नाही, एकमेकांपासून दूर गेलोच नाही. असो, आपण काय म्हणत होतात? नाही म्हटलं चौकशी करावी. निवांत बसलेले दिसताय, कामे वगैरे दिसत नाहीत तुम्हास. सुभद्रा वहिनी, मुद्द्याचे काय ते बोला. बाळम भटजी, मुद्द्याचं म्हणजे काय, हेच आपलं रुपयाची गोष्ट तेवढी कानावर घालायची होती. मी म्हणजे काय आहे की आता आम्ही थोडेच दिवसात सांगलीत जावयास निघणार. म्हटलं त्याआधी
थोडेफार कपडे लत्ते, जमलं तर आपलं बारीक सारीक संसारिक गोष्टी आणि अंगावरती जरा 4-5 डाग करावेत असे होते हो मनात. आणि आता काय आहे, या सगळ्यासाठी रुपयाची गरज पडणारच ना, नाही का? सुभद्रा वहिनी, गैरसमज नसावा, पण यावेळी जमेलसे दिसत नाही. जमेलसे दिसत नाही म्हणजे काय बाळम भटजी? अहो, याआधी असे कधी झालेले नाही. होय, सुभद्रा वहिनी, आतापर्यंत आपली कोणतीही मागणी पूर्ण झाली आहे ध्यानात घ्या. पण आता मात्र अवघड आहे. माधवावर सगळा भार आहे, त्यामुळे काहीतरी मर्यादा असायलाच हवी. पण हे ठरवणारे तुम्ही कोण म्हणते मी? आणि काय हो, आता भार का व्हावयास लागलाय आमचा या घरास? वहिनी, तसे नाही, पण म्हणजे काय? हे सगळे भाऊसाहेबांनी काय ते ठरवायचे. आणि किती म्हंटल ना तरी मी त्यांची थोरली भाऊजाई म्हंटल, त्यामुळे तुम्ही जमायचे नाही अशी उत्तरे मला दिली नाहीत ना बाळम भटजी, तर बरे होईल हो. वहिनी, तुम्ही निरोप द्यायचे काम तेवढे करा. आणि भाऊसाहेब जर का नाही म्हणाले ना, तर मग मी सरळ हक्कानी माधवाकडे जाईन. सख्खी काकू आहे म्हंटल मी त्याची. आणि तुम्ही भाऊसाहेबांच्या केवळ पदरी आहात, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा बाळम भटजी. माझा निरोप तेवढा द्या. सुभद्रा वहिनी, बरं झाले तुम्हीच याची जाणीव करून दिलीत. हा घास शिक्षणाच्या ध्यासाचा. आणि हा घास खूप अभ्यास करण्याच्या निश्चयाचा. अगो बाई, काय झाले? भाजले का? थांबा, हा, तूप लावते. बरे वाटते? जेवा. मी भरवू का? नको, जेवते मी. त्यात काय झालं, भरवते ना, लाजू नका. हा घास शिक्षणाच्या ध्यासाचा. आणि हा घास खूप अभ्यास करण्याच्या निश्चयाचा. मालती, भरवू का तुला पण? ये. काय ग, काय झाले? काही नाही, तुमच्याकडे बघून मला माझ्या आईची आठवण आली. ती देखील अशीच भरवायची प्रेमाने. ऐक, पाय अगदी दुखतायत, काय करावे ते कळत नाही. तिचे पाय चेपले तर चांगले वागणे होईल, म्हणजे झाड वाढेल. हे, पण पाय चेपत बसली म्हणजे कंटाळवाणेच आहे. त्यापेक्षा मागच्या अंगणात चिंचा तोडण्यात जास्त मौज आहे. नको नको, पैशाचे झाड वाढायला हवे. काय रे बाबा, इथे का घुटमळतोयस? काय झाले? काही हवे का? नाही ताई काकू, मी उलट असे विचारत होतो की तुला काही देऊ का? अगं बाई, आता तू काय देतोयस? ताई काकू, तुझे पाय दुखतायत ना, पाय चुपून देऊ असे विचारत होतो. काय रे आबा, आज याला कसला एवढा उमाळा आलाय? नाही, एरवी
कशाला? अगं ताई काकू, त्याने ना आजपासून चांगले वागायचे ठरविले आहे. हो का? पण कशासाठी रे? हा चांगला वागला ना म्हणजे याच्या झाडाला भरपूर पैसे येतील. हा तुला कसे कळले? ती आमच्या दोघांची गंमत होती ना. अरे म्हणजे काय, पांडू दादाने सांगितले मला. तो पांडू दादा ना, त्याला मी सांगितले कुणाला सांगू नको म्हणून, ऐकत नाही बेडा. पण काय झाले? कसली गंमत मला तरी कळू दे. काय रे आबा? अगं ताई काकू, पांडू दादाने ना याला पैशाचे झाड लावून दिले आहे. पण हा चांगला वागला आणि रोज त्या झाडाला पाणी घातले तर त्या झाडाला भरपूर पैसे येतील. म्हणून तो चांगला वागतोय. पांडुरंगा, बरा भेटलास हो या बाबा. काय? अरे म्हणजे ते एक मोठी गुपित आहे. पांडूने नेमके तुलाच सांगितले वाटतं. काय म्हणजे ताई काकू, झाडाला खरेच पैसे येतील ना? येतील म्हणजे पैशांचा घोस लागेल, घोस. मात्र फक्त चांगले वागायचे आणि रोज झाडाला पाणी घालायचे. सोपेचे मुळी. हो, मी अगदी तसेच करीन. रोज झाडाला पाणी घालीन, अगदी न चुकता सगळ्यांशी प्रेमाने वागेन. मग माझ्या झाडाला पैच पै पैच पै पैच पै. पण बाबा, थोडेसे पैसे मलाही देशील ना? नाही. काय म्हणजे? थोडेसे तुला, बाकीचे मला. पण चांगले वागायचे आणि चांगले वागले तरच मग तुझ्या झाडाला पैच पै पैच पै पैच पै पैच पै पैच पै. परंतु रमाबाई, भांडारकरांनी पाठविलेल्या शिक्षिकेस घरच्यांनी पळवून लावले. त्यात तुमचाही सहभाग होता, अरे ना? झुले उंच माझा झोका, झुले उंच माझा झोका. बता, आज मला फार छान वाटते आहे. का बरे? म्हणजे आपण जेव्हा नेहमी फिरावयास जातो तेव्हा मला खूप आवडते. का आवडते? कारण तेव्हा मला स्वतःशी खूप बोलावयास मिळते. खरेच? हो, आणि स्वतः मला ज्या ठिकाणी घेऊन जातात तिथे सगळ्याच गोष्टी खूप नवलाच्या असतात. बरे, घरी जाण्यापूर्वी आपणास सांगावयाची महत्वाची गोष्ट म्हणजे आपण भांडारकरांकडे गेलो होतो हे घरी बोलावयाचे नाही. म्हणजे आपण खोटे बोलावयाचे नाही. आपण गणपतीच्या देवळात गेलो होतो की नाही? हो. ते तर खरे आहे. आणि आपण ताई काकूंनाही आपण गणपतीच्या देवळात जातो आहोत असेच सांगितले आहे. मग आपण देवळात गेलो होतो इतकेच म्हटले म्हणजे झाले. पुढचे मुद्दामहून सांगण्याची गरज नाही. कारण भांडारकरांचा आणि आपला स्नेह घरी विशेष पसंत नाही. बरे, मी नाही सांगणार. पण अन्नपूर्णा वहिनींना तुमचा लळा लागला आहे हे खरे. हो, मलाही त्या खूप आवडतात. त्या अगदी प्रेमळपणे बोलतात. आपण त्यांच्याकडे नेहमी जाऊ शकतो. हो हो, का नाही, नक्कीच जाऊ शकतो. परंतु रमाबाई, भांडारकरांनी पाठविलेल्या शिक्षिकेस घरच्यांनी पळवून लावले. त्यात तुमचाही सहभाग होता, अरे ना? हो. तेव्हा मला लगोरी खेळावयाची होती. छान. झाले ते झाले. तर मतितार्थ असा की मृदू स्वभावाची शिक्षिका काही आपल्या घरी टिकावयाची नाही. तेव्हा आपणच अभ्यासाचा जोर वाढवावयास हवा. आपली अक्षर ओळख चांगल्यापैकी झाली आहे. आता शब्दांची ओळख. मग धड्याचे वाचन. मग कुठे काय? मग आपण गावात जावयाचे. म्हणजे माझ्या आईकडे.